दॅट ॲडव्होकेट वॉज लाईक रिअली ब्रेनी. तुला लक्षात आहे ना सगळं काय काय बोलायचं राधिकाला? हो हो, तू तू जरा शांत हो, पण आता नको, इथे नको. अरे काय इथे नको, चल ना लवकरात लवकर तिला घराबाहेर काढू, म्हणजे एकदाच आपल्याला जाता येईल तिकडे. प्लीज. अरे हो, आपण करू सगळं, फक्त आता इथे एवढं मोठ्याने बोलू नकोस. तरी तुला माहिती आहे ना, राधिकाचे किती डिटेक्टिव्ह आहेत. कोणाकडून जर तिला कळलं ना तर प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जरा हळू बोल. हा, घाबर फक्त. घाबरायचा प्रश्न नाहीये. तुला एक गोष्ट लक्षात आली आहे का? या राधिकाच्या आजूबाजूला हे सगळे तिचे चमचे असतात ना, म्हणून ती जरा जास्त शेफारली आहे. या सगळ्यांमुळेच ना अशी शिरजोर झाली ती, हे सतत कान भरत असतात म्हणून. शिरजोर was that? ती सोडते महत्वाचं आहे का? आता आपण फक्त एकच गोष्ट केली पाहिजे. राधिका एकटी असताना तिला गाठलं पाहिजे, नाहीतर हे आजूबाजूला असतील ना तर ते तिचे कान भरतील आणि तिला सपोर्ट मिळतोय हे पाहिल्यानंतर ही अजूनच शेफारेल, तिला अजून हुरूप येईल. काय हुरूप, काय बोलतोयस तू? हिला तर काहीच शरम नाहीये. गुरु, तुझ्याकडनं मी कधीच ही अपेक्षा केली नव्हती. नेव्हर. गुरु, यू आर होपलेस. घरात कोणी दिसत नाही शनाय आता. काही असेल ना इडियट घरी. तिच्याबद्दल नाही बोलते मी, बाकीचे कोणी नाही आहेत. म्हणजे आता राधिका एकटीच आहे. हो दॅट. सो दिस इज द राईट टाइम टू टॉक. राधिका, काय हवंय? हे घर. हे घर हवंय. कधी जातेस तिथून? हे पा, मी यापूर्वी तुम्हाला सांगितलंय का हे अर्ध घर माझं आहे आणि मी इथेच राहणार. पण तुला नाही राहता येणार इकडे, कारण आम्हाला आता पूर्ण घर हवंय. तुम्हाला दोघांना एकदा सांगितलेलं कळत नाही का? हे घर माझं आहे, इथून मी कुठेही जाणार नाहीये. हे बघ राधिका, हे बाकीचं सगळं नको ना बोलू. मी काय बोलतोय ते जरा नीट ऐक. तुझ्या भल्याच सांगतोय. बाप्पा, बायकोच्या भल्याचा कधीपासून विचार करायला लागलात तुम्ही? नाही म्हणजे माझ्या भल्याचं सांगायला आलात का तुमच्या स्वार्थाच? हे असं हं? हे असं काहीतरी बोलतेस तू आणि स्वतःच खरं करायला जातेस आणि या नादात स्वतःचं नुकसान करून घेतेस. काय? नाही, माझं काय नुकसान होऊन राहिलं सांगा तरी. नाही, मला तर समजून नाही राहिलं, कारण मला जे माझं नुकसान झालंय असं वाटून राहिलं ना, ते तर तुमच्या समजुतीच्या पलीकडलंय. बस, आपण या विषयावर नंतर बोलूया. मी जे मुद्द्याचं बोलायला आलं ना ते तरी आधी बोलूया. बोला. मी अजून बसायला सांगितलं नाहीये शन्या. बोला. हे बघ राधिका, तू तुझा बिझनेस सुरू केलायस, पण तुझ्याकडे भांडवल नाही, पैसा नाही. आणि जर तुझ्याकडे पैसा असेल तरच तुझा बिझनेस वाढू शकतो. हे बघ, मला एक्सपिरियन्स आहे बिझनेसचा, म्हणून सांगतो. म्हणजे नाही, तुम्हाला काय सांगायचं ते स्पष्टच सांगा ना. मला काय समजून नाही राहिलं. सांगतो, अगदी सोप्या भाषेत सांगतो. या फ्लॅटची किंमत साधारण 3 कोटी रुपये. म्हणजे आज हा फ्लॅट विकायला काढला तर एवढे पैसे सहज मिळतील. हो, पण मला माझं घर विकायचं नाही. विकायचं मलाही नाही. हे बघ राधिका, या घराचे 1.5 करोड तुझ्या हक्काचे, 1.5 करोड माझ्या हक्काचे, बरोबर? त्यामुळे आता जर मी तुला 1.5 करोड रुपये दिले आणि तू घर माझ्या नावावर करून दिलंस तर फायदा तुझाच आहे. मी तुला 1.5 करोड रुपये द्यायला तयार आहे. हे घर
माझ्या नावानं करू. आणि मी कुठे जाऊ? अथर्वचं काय? बघ. तू कुठेही जा ना. एक काम कर ना, बकुळाकडे जा. सन्या तुझ्या शांत. हे बघ राधिका, मी काय सांगतोय ते नीट आहे. 1.5 करोड ही मोठी अमाऊंट आहे. त्याच्यात तुला काय नाही करता येणार. असं कर, दादाच्या घराजवळ एक छान 1 BHK शोध. हवं तर मी मदत करतो तुला शोधाय. म्हणजे घराचा प्रश्न मिटला. कंपनीमध्ये हे पैसे तुला गुंतवता येतील, तुझी कंपनी मोठी करता येईल, अथर्वच्या भविष्याची तरतूद करून ठेवता येईल तुला. कसलंच टेन्शन नाही. झालं तुमचं बोलू? मग आता जरा मी बोलू का? कसं आहे ना, का बिझनेस माझा आहे आणि तो कसा वाढवायचा ते मी पाहिजे. आणि आता राहिला प्रश्न अथर्वचा, तर तो माझा पोटचा पोरगा आहे. त्याला वाढवण्यासाठी कोणावरती अवलंबून राहायला मला आवडणार नाही. हे आवडणार कोणालाच नाही राधिका. कसं आहे ना, बाकी सगळ्यांची सोंग घेता येतात, पैशाचं सोंग नाही घेता येत. म्हणजे बघ ना, आता यापूर्वी तू अथर्वची जबाबदारी घेतली होतीस, पण तुला साधी त्याची शाळेची फी पण नाही भरता आली ग. तू नाही त्याच्या मागण्या पूर्ण करू शकलीस. आणि राधिका, अथर्व जसा तुझा मुलगा आहे तसाच माझाही मुलगा आहे. माझ्या पद्धतीने आतापर्यंत तो वाढलाय. त्यामुळे महागडी खेळणी, महागडे कपडे, महागडे गेम्स, या सगळ्याची सवय आहे. तुझ्या तुटपुंच्या पैशामध्ये या सगळ्या गरजा कशा पूर्ण करणार आहेस तू? म्हणून सांगतोय, जरा शांतपणे प्रॅक्टिकली विचार कर. हा, मी तर प्रॅक्टिकलीच विचार करून राहिले. हे घर माझं असताना मी काहून दुसरीकडे जायचं? नाही जाणार मी इथेच राहीन. अथर्वच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याला आई बाबा दोघांची सवय आहे. पण आता तुमच्याशिवाय राहणारच आहे ना तो. तसंच इतर गोष्टींची सवय होईलच त्याला. डॅडी काय ऐकणार नाही. कसली बिंडोक्यास तुला कळतंय का? कोणीतरी तुला 1.5 करोड रुपये देते आणि तू ते घेत नाहीयेस. मला नको आहेत ते पैसे. आणि मला डोकं आहे ना, म्हणून मी इथे. एखादी दुसरी बाई असती ना तर निघून गेली असती माहेरी. नाही काही झालं ना तरी सुद्धा मी इथेच राहणार. कुठेही जाणार नाहीये हे घर सोडून, आणि तुम्हाला विकूही देणार नाही. ओके ओके ओके, शांत व्हा. शनय थांब. हा तुझा निर्णय पक्का आहे राधिका? हो. नक्की? हो. मग मी आणखी एक प्रपोजल देतो तुला. तू मला 1.5 करोड रुपये दे आणि हे घर स्वतःच्या नावाने करून घे. काय? हा, हे बघ, मला इथे तुझ्या बरोबर राहायचं नाहीये आणि तू इथून तशी जाणार नाहीस. त्यामुळे पैसे दे आणि हे घर तुझ्या नावावर करून घे.